तर नमस्कार मंडळी, मी प्रणिता चव्हाण तुमचं भटकंती विथ चव्हाण कपलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आज आहे शनिवार. आम्ही चालू आहोत शनी मंदिरात, जे आहे नालासोपारा वेस्टला वाघोळीजवळ. तर त्या मंदिराची एक पॉझिटिव्ह वाईब ही सर्वांना प्रसन्न करते आणि ते मंदिर तुमच्यासोबत तुमच्या मुलांना सुद्धा आवडेल अशा प्रकारचं ते बनवलं आहे. सो तुम्हाला तिथे गेल्यावर कळेलच. आणि आम्ही तर दरवेळेस जातो, म्हटलं यावेळेस तुम्हाला सुद्धा घेऊन जाऊ शनिवारी. तर विचार करू आम्ही याच वेळेस याच दिवशी हा व्हिडिओ पोस्ट करायला ट्राय करू. चल चालू करूया. तर आपला प्रवास आता चालू झाला आहे आणि प्रवासात खूप छान छान अशी ठिकाणं किंवा असं व्ह्यूज वगैरे चांगले आहेत, तर ते मी तुम्हाला नक्की दाखवेन. आणि दोघं मॅचिंग झालो आहे आणि दुपारच्या भर उन्हात आम्ही निघतोय, कारण तिथे खूप गर्दी असते संध्याकाळची आणि सकाळची. तर म्हटलं हा शूटचा टाईम ठीक आहे की एवढी गर्दी नसेल, ॲटलिस्ट मला ते वावरायला वगैरे मिळेल. तर त्याच्यामुळे आम्ही या टायमात निघालो आहे. सो बघूया आता किती गर्दी वगैरे असेल, तर मी प्रॉपर दाखवेन आणि संपूर्ण माहिती सोबतच तुम्हाला सगळं सांगेन मी. सो आता आपण व्ह्यू एन्जॉय करूया. भुईगावच्या रोडवरच इथे एक मिल्कशेकवाले मामा आहेत आणि ते खूप फेमस आहे. जर जे कोण इथे राहत असतील किंवा जे कोण इथे येत जात असतील तर आवर्जून इथे लोक मिल्कशेक प्यायला येतात आणि आम्ही सुद्धा तेच करतो. शनिवारचं शनी मंदिरात जाता जाता आम्ही तिथे मिल्कशेक प्यायला येतो. सो मस्त बनवतात, एक नंबर. आणि त्याचे शॉर्ट्स पण मी टाकणार आहे, सो नक्की बघा. तर खूप जुनंच आहे दुकान हे आणि खूप छान बनवतात, मस्त. आणि 25 रुपयांमध्ये अजून काय मिळेल, फुल ग्लास मिळतो. तर तुम्हाला दाखवते मी. काका एक राजभोग द्या. एक राजभोग एक वेली झालं. मँगो मँगो अंकल भेजा. आणि याच्यात सब्जा सुद्धा टाकतात ते आणि खूप छान फ्लेवर आहे. फ्लेवर तर मी तुम्हाला दाखवले, खूप सारे फ्लेवर्स आहेत. इवन कोल्ड कॉफीपासून पण सगळं आहे. आणि 25 रुपयाचा हा एवढा मोठा ग्लास. सो मस्त एकदम. तर आपण आता मी राजभोग घेतलेला फ्लेवर आणि वैभवने व्हॅनिला घेतलेला. सो मस्त एकदम, कारण आम्ही ॲज युजल शनिवारी आमचा हा रोड पण फिक्स असतो आणि ते मिल्कशेकवाले मामा पण फिक्स असतात.
आणि आता सवय झाली आहे की इथे त्यांचं मिल्कशेक प्यायल्याशिवाय आमचं मन भरत नाही. तर आता परत एकदा प्रवास चालू करूया. तर हा रोड मला पूर्ण गोवा कोकण वगैरे अशी काहीतरी वाईब देतोय आणि खूप मस्त वाटतं इथे आल्यावर. आम्ही नेहमी बाईकने येतो संध्याकाळचं जेव्हा ऊन वगैरे उतरतं, तर आम्ही ती राईड खूप एन्जॉय करतो. आणि आत्ता आपण 10-12 मिनिटात पोहोचू इथे. आणि इथे जवळच दत्त मंदिर सुद्धा आहे, पण ते आम्ही नंतर कधीतरी नक्की एक्सप्लोर करू. ते पण खूप छान वाटतंय बाहेरून वगैरे. तर हा रोड आणि हा व्ह्यू कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि प्रवास तर चालूच राहील आता 10 ते 12 मिनिटं. आणि आत्ता दुपारची तरी एवढी गर्दी नाहीये गाड्यांची, पण संध्याकाळी खूप गाड्या बाईक वगैरे सगळे बाहेर काढतात. तर हा टायमिंग मला असं वाटतं शूटसाठी बरोबर होता. तर आम्ही याच टायमाला आलोय शनी मंदिर दाखवायला वगैरे. आणि मंदिर बघून तर तुम्हाला खूप छान वाटेलच आणि बऱ्याच लोकांना माहिती असेल. तर आता आपण इथे पोहोचलो आहोत आणि हे सगळे बंगले. तर आपण आता शनी मंदिरात पोहोचलो आहोत आणि माझ्या मागे बघतायत तर आता हा जो सगळा परिसर आहे तो सगळा पार्किंगचा आहे आणि इथे बाईक आणि गाड्या वगैरे पार्क करतात. तर आम्ही इथे गाडी लावली आहे मागे आणि खूप मस्त वाटतं इथे आल्यावर. आणि खरं तर इथे खूप गर्दी असते. आता 4 वाजेपासून जी गर्दी चालू होईल ती चालूच होणार. तर नशीब आम्ही या टायमात आलो शूटसाठी खास, नाही तर आम्ही नेहमी संध्याकाळी 4 ते 5 पर्यंत जातो ऊन उतरल्यावर. तर आता बघूया. आणि मी जसं म्हणाली तसं की हे लहान मुलांना सुद्धा आवडण्यासारखं मंदिर आहे. तर तुम्हाला का ते आता आतमध्ये जाऊन कळेल. तर जाऊया. ठीक आहे. तर हा सगळा पार्किंग एरिया आहे, आम्ही तिथे लावली आहे. तुम्ही इथे हातपाय वगैरे धुवून इथे आतमध्ये एंटर करू शकता. आणि असं कौलारूसारखं बांधकाम केलं आहे. बांधकाम अजूनही चालू आहे इकडे तिकडे आसपास. आणि जसं तुम्ही देवीची ओटी भरतात तेव्हा थाळी घेतात, तसंच इथे शनी मंदिरात शनिदेवाला इथे असं एक ताट मिळतं. सो हे असं इथे ताट घ्यायचं. तर आपण आता हे ताट घेतलंय आणि यामध्ये नारळ अगरबत्ती फूल पानं आणि हे राईचं तेल काळे उडीद का तीळ आहेत ते. सो उडीद पण आहेत तीळ पण आहे आणि एक काळा कपडा पण येतो ना. आणि कापूर आहे. हा आणि कापूर नाही कापूर. हा. तर अशा प्रकारे तिथे जाऊन पूजा करायची असते. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवते. तर हे आहे लहान मुलांसाठी खेळायला म्हणून मस्तपैकी झोपाळे. इथे ट्री हाऊस सुद्धा आहे. तर मी जसं बोलत होती हे गार्डन सारखे, हे पूर्ण मंदिराचाच आवार आहे जे मी तुम्हाला दाखवते. आणि इथे बघा ट्री हाऊस आहे मस्तपैकी. आणि ते मेन मंदिर आहे शनिदेवाचं. सो तिथे आपण जाणारच आहोत. इथे मस्तपैकी बैलगाडी केली आहे आणि इथे बसायला किती छान वाटतंय बघा. चप्पल कुठे काढली. ठीक आहे. तर आपण इथे चप्पल काढून आतमध्ये जाऊया. बघा किती सुंदर ठेवलंय. इथे खूप गर्दी असते, प्रचंड गर्दी असते. आता या टायमाला बापरे खूप पाय भाजतात आहे. सो इथे शनिदेवाची पूजा केली जाते आणि तिथे वैभव पूजा करतोय. आणि इथे हनुमानाची मूर्ती सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता खाली. तर शनिदेव आणि मारुतीदेव असं दोघांना मिळून का पूजा करतात याचं मी सांगेनच. तर या दोन देवतांची स्टोरी अशी की हनुमानजींनी शनिदेवाची मदत केली, रावणापासून कैदेतून मुक्त केले.
यावर भगवान शनिदेव प्रसन्न झाले आणि हनुमानजींना वरदान मागायला सांगितलं. तेव्हा हनुमानजींनी शनिदेवाला सांगितलं की जो भक्त शनिवारची त्या दिवशी माझी पूजा करेल, म्हणजेच हनुमानाची पूजा करेल, त्यांना तुम्ही अशुभ फळ देणार नाही. शनिदेवांनी हनुमानजींना या गोष्टीवर हमी दिली, म्हणजेच मान्य केलं. तर तेव्हापासून म्हणजे हे दोन्ही देवतांना पूजतात. आधी या मंदिरात हनुमानजींची मूर्ती नव्हती. मग म्हणजे ज्यांना हनुमानजींना पाया पडायचं आहे तर ते लोक आधी शनिदेवाला पाया पडायचे, मग हनुमानजींच्या मंदिरात वेगळं जावं लागायचं. पण आत्ता हल्ली यांनी हनुमानजींची मूर्ती तिथेच स्थापित केली आहे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तर इथून ही शनिदेवाची शिळा आहे, तिथे पाया पडून पूजा करून झाल्यावर इथे मंदिरात जायचं असतं. सो हे आहे असं सुंदर मंदिर, लाकडी बांधकाम असलेलं. इथे बसायला सुद्धा सिटिंग वगैरे, आणि इथे गार्डन आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवेनच. सो हे अशा प्रकारची प्रतिकृती आहे, खूप छान वाटतं. आणि ते समोर आहेत ते शनिदेव, तर पाया पडून घेऊया. तर हे इथे असं मंत्र बोलून ही शनिदेवाची मूर्ती आहे, सुंदर आहे ना. तर इथून बाहेर पडल्यावर आता प्रसाद मिळतो या ठिकाणी, तर आपण प्रसाद घेऊया. सो आज शेवबुंदी आहे, आणि इथे कोणाला जर दान करायचं असेल तर करू शकतो. आणि ही हनुमान चालीसा, इथे तुम्ही हनुमान चालीसा सुद्धा वाचू शकता. इथे शनिदेवाची आरती सुद्धा आहे इथे, तर तुम्ही ती सुद्धा वाचू शकता. सो ही आरती आहे. हा असा मंदिराचा आवार. तर वैभव तिकडे हनुमान चालीसा वाचतोय, आणि
जो कोणी शनी मंदिरात येतो हनुमान चालीसा ही वाचून येतो किंवा नक्की इथे वाचतोच. तर तुम्हाला मंदिराचा आवार आवडलाच असेल तरीही अजून काही ठिकाणं मी तुम्हाला इकडचीच मंदिरातलीच दाखवायची राहिली आहे की लहान मुलांना हे का आवडेल ते आता मी दाखवायला जाईन. तर वैभव हनुमान चालीसा वाचतोय, मग ते झाल्यावर आम्ही जाऊ तिकडे. तर हे असं शनी स्तोत्र, शनी पीडाहार स्तोत्र, शनी गायत्री मंत्र, शनी बीज मंत्र, म्हणजे ज्यांना शनीची 7.5 आहे तर त्यांनी हे नक्की वाचू शकता. हे इथे शनिदेवाची आरती आहे. आणि मी तुम्हाला हनुमान चालीसा दाखवलीच. तर हे असे दिवे ठेवलेत, म्हणजे हे संध्याकाळच्या वेळेत पूर्ण मंदिराला सजवतात दिव्यांनी. तर आता ही दुपारची वेळ आहे तर हे फक्त तयारी करून ठेवली आहे त्यांनी. इथे पाण्याची सोय आहे आणि आता आपण पुढे जाऊया. चला. मंदिराची रचना बघा, खूप छान आहे. सो इथे पूर्ण दिव्यांनी सजवतात. आंबे धरलेत. तर पुढे जाऊया. तर हे बघा गार्डन सारखाच एरिया आहे. मंदिराच्या आम्ही पाया वगैरे पुरून बाहेर आलो आणि आता तुम्हाला दाखवते एक्झॅक्टली कसं काय आहे ते. तर हे बघा ट्री हाऊस सारखं त्यांनी बनवलंय. इथे पूर्ण अशी सिटिंग आहे मस्तपैकी. इथे पूर्ण मोठी फॅमिली आली, लहान मुलं, मोठी लोक, तर इथे मस्तपैकी बसू शकतात. हा एवढा मोठा टेबल ठेवलाय, बघा वैभव बसलाय. सो खूप छान प्रकारे त्यांनी केलंय. आणि इथे खूप गर्दी असते. आत्ता दुपारच्या टायमात तरी नाही आहे. तिथे मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच हा एरिया आहे. आणि इथे झोपाळा आणि तिथे मस्त बीच टाईप झोपाळे ठेवलेत. सो हा पूर्ण एरिया आहे. हे बघा, हे इथून ट्री हाऊस, हे एवढं मोठं ट्री हाऊस आहे. आणि हे बघा लहान मुलं याच्यातून अशी उड्या मारत जातात ना, ते वालं आहे हे. सो इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होते लहान मुलांची, जर ते लोक इथे आले तर. आणि रिलॅक्सेशनसाठी हे मंदिर खूपच छान आहे. म्हणजे मंदिरात पाया वगैरे पडून आपण इथे शांत निवांत बसू शकतो. आणि अजून एक इंटरेस्टिंग आहे जे पुढे आहे, मी तुम्हाला दाखवेनच. तर हा लहान मुलांचा खेळण्याचा एरिया आहे. हे देख एक मेरा बेटा. सो इथे सगळे बसलेत. मंदिर पण मस्तपैकी गावच्या सारखं कौलारूच बांधलंय आणि खूप मस्त वाटतंय.
तिथे बघा, तिथे शिला आहे शनिदेवाची आणि तिथे पाया पडून नंतर मग मंदिरात येतात आणि मंदिरात पाया पडून मग इथे निवांत बसायला येतात. सो अशा प्रकारे हे आहे आणि मंदिराच्या शेजारीच बघा बंगलो बांधलाय कोणीतरी आणि खूप मस्त गावच्यासारखं चिऱ्याचं बांधकाम केलंय इथे मुंबईला असून. सो मस्त वाटतंय आणि खूप चांगली चॉईस आहे त्यांची की त्यांनी युनिक आणि सिम्पल असं ठेवलंय चिऱ्याचं बांधकाम, जे खूप छान वाटते, अट्रॅक्टिव्ह वाटते. तर ही बैलगाडी आहे, त्यांनी पूर्ण गावच्यासारखं लुक दिलंय बघा. मटक्या कशा ठेवल्यात आणि हे बघा छोटी छोटी घरं मस्त दाखवली आहेत. तिथे बावडी दाखवली आहे. सो अशा प्रकारचं मस्त गावच्यासारखं फिलिंग. हे बघा गणपती बाप्पा आणि संत बसलेत. आता हे मंदिर आणि हा लहान मुलांचा खेळायचा एरिया सोडून आता आपण पुढे चाललो आहोत आणि पुढे आहे ते म्हणजे झोपाळा घर. हे कधी ऐकलंय का तुम्ही झोपाळा गार्डन करून? हे बघा झोपाळा गार्डन. मी तरी पहिल्यांदाच असं बघितलं की जिथे खूप सारे झोपाळे आहेत आणि मेन म्हणजे गार्डनला आल्यावर कोणाला झोपाळा मिळत नाही गर्दी असल्यामुळे. तर इथे बघा किती झोपाळे आहेत आणि ते पण भले मोठे मोठे चांगले झोपाळे आहेत. वैभव मस्त झोका घेतोय. सो हे बघा असे फॅमिलीज वगैरे येतात इथे लहान मुलांना वगैरे घेऊन. तर ते तिथपर्यंत असे सगळे झोपाळे आहेत. खरं तर इथे खूप गर्दी असते संध्याकाळची आणि हे दुपारचा एवढा पब्लिक आहे म्हणून कमी आहे. पण बघा झोका किती जण एकत्र झोका घेऊ शकतात मस्तपैकी. आणि इथे बसायला सुद्धा जागा आहे. खूप मस्त वाटतंय. एक अशी वाऱ्याची झुळूक येते आणि आम्ही मस्तपैकी झोका घेतोय. नेहमी मी गार्डनमध्ये जाते तेव्हा झोक्यावर कोण ना कोणतरी बसलेलं असतं आणि नेमके 2च असतात गार्डनमध्ये झोपाळे आणि मला कधीच मिळत नाही झोपाळा खेळायला वगैरे. तर इथे येऊन शनिवारचं मी माझं मन हलकं करते कारण इथे खूप सारे झोपाळे आहेत आणि हे झोपाळा गार्डन म्हणूनच त्यांनी ठेवलं आहे. तर खूप छान त्यांची कॉन्सेप्ट आहे आणि खूप आवडते लोकांना. सो लोक आवर्जून इथे लहान मुलांना घेऊन येतात. तर याचं कारण हेच आहे की लहान मुलांना इथे का आवडतं. तर तिथे पूर्ण मस्तपैकी प्लेग्राऊंड होतं त्यांचं आणि इथे हे झोपाळा गार्डन आणि माझ्या मागेच कॅन्टीनसुद्धा आहे. तर ते पण मी दाखवेन. कॅन्टीन पण खूप छान आहे. स्नॅक्स सेंटर म्हणू शकता इथे. तर त्यांनी ऑल इन वन खूप छान ठेवलं आहे. हे मंदिर गार्डन प्लस मंदिराचा आवार पण खूप मस्त आहे. सो मला खूप आवडतं. तर होप्स तुम्हाला हे झोपाळा गार्डन खूप आवडलं असणारच. आणि इथे मस्तपैकी वॉल पेंटिंगसुद्धा केली आहे. ही वारली पेंटिंग आहे आणि इथे बघा शनिदेवाचं पण पेंटिंग केली आहे जय शनेश्वर करून आणि अगदी हुबेहूब पेंट केलं आहे बघा. मस्त वाटतंय. सो इथे अशा प्रकारची वारली पेंटिंग आणि इथे हे झोपाळा गार्डन आणि मी जसं बोलली मागे हे कॅन्टीन आहे त्यांचं स्नॅक्स सेंटर आणि हे संध्याकाळची खूप गर्दी असते इथे खायला. आता दुपारचं कोणी येत नाही जास्त पण संध्याकाळी हे स्नॅक्स सेंटरमध्ये एवढी गर्दी असते की अक्षरशः लाईन लागते. सो हे त्यांचे स्नॅक्स मेन्यू हे बघा. सो अशा प्रकारचं स्नॅक्स मिळतात आणि इथे सगळे लेडीज आहेत काम करायला छानपैकी. त्यांचं किचनसुद्धा आतमध्येच आहे आणि जसं इथे आहे म्हणजे जी प्लेट थाळी मिळते शनिदेवाची पूजा करायला तसंच इवन त्या साईडला सुद्धा आहे. आता ही मागची साईड आहे जिथून आम्ही आलो आणि तुम्हाला सुद्धा मी लिंक देईन म्हणजे तुम्ही गुगल मॅपवर टाकून इथेच येऊ शकता. तर तुम्हाला सुद्धा हाच गेट मिळेल. सो तुम्ही इथूनही एंट्री करू शकता आणि तिथून मागून सुद्धा एंट्री करू शकता. सो हा एरिया आहे त्यांचा मस्तपैकी गार्डन सारखंच आहे.
आणि इथे बाळूमामाचं मंदिर आहे. सो इथे विठ्ठल रुक्माई पण बघितलेलं मी, एक्झॅक्टली आतमध्ये नाही गेले. तर आता आलीच आहे तर मी बघते आतमध्ये. सो बघूया आतमध्ये. सो हे बघा मंदिराचा आवार. हे बघा विठ्ठल रुक्माई बाळूमामा असे सगळे एकत्रच आहेत. आणि इथे आरती सुद्धा असते संध्याकाळची. मला असं वाटतं 7च्या दरम्यान आरती असते. तर तुम्हाला मी पूर्ण आवार दाखवलाय आणि होप्स तुम्हाला नक्कीच आवडला असणार. आणि आत्ता दुपारचं ऊन आहे त्याच्यामुळे जास्त फिरत नाहीये. सो कॅन्टीन एरिया दाखवला, झोपाळा गार्डन दाखवलं, लहान मुलांचं प्लेग्राऊंड दाखवलं, बाहेरचा आवारसुद्धा दाखवला. सो अशा प्रकारे एकाच शनिदेव मंदिरात हे एवढं सगळं आहे. आणि म्हणूनच हे एकमेव असं मंदिर घोषित केलं जातं. तर त्याच्यामुळे मस्त आहे, एकदम भारी. तर मंडळी, होप्स तुम्हाला हे मंदिर नक्कीच आवडलं असणार. मी माझ्या वतीने पूर्ण मंदिर दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि संपूर्ण माहितीसुद्धा दिलेली आहे. आणि हे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूपच छान आहे. तर नक्कीच तुम्ही इथे आलात तर या मंदिराला नक्कीच व्हिजिट द्या. आणि इथे येण्यासाठी जी लिंक आहे ती पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि हा एरिया म्हणाल तर हा नालासोपारा वेस्ट वाघोळी आहे. तर तुम्ही जरी ते गुगल मॅपवर टाकाल तर हे शनिदेव मंदिर तुम्हाला दिसेलच. तर तुम्ही इथे स्ट्रेट फॉरवर्ड येऊ शकता आणि असं काही हे नाही आहे, डिस्टर्बन्स वगैरे काही नाही आहे. तर टायमिंग हा संध्याकाळपर्यंत 9 वाजेपर्यंत असतो. आम्हाला आधी वाटलेलं दुपारी नसेल चालू, पण दुपारीसुद्धा असतं. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे मंदिर चालू असतं. सो नक्की व्हिजिट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.